Hello students, today's our topic is types of ecology. Okay, this is our ecosystem. So firstly, introduction of the types of ecology. Okay, firstly their definition of ecology. So the branch of biology that deals with the relations of organisms to one another and to their physical surrounding. Okay, so any species of or any organism and their interactions with one another and their physical environment. Okay, so that is ecology, right? Then there are four main types of ecology. So this year you have to study these four types of ecology. So firstly, behavioral ecology, then population ecology, then third one community ecology, and fourth is landscape ecology. Okay. So firstly, first ecology we have learned about behavioral ecology. So definition of behavioral ecology, that is behavioral ecology is the study of behavioral interactions between individuals within populations and communities, usually in an evolutionary context. It looks at how competition and cooperation between and within species affect evolutionary fitness. So behavioral ecology or their behavior, also spelled behavioral ecology, is the study of the evolutionary basis for animal behavior due to ecological pressure. So behavior ecology मध्ये सो त्यांचं एकमेकांशी असणारे जे पण कम्युनिकेशन असेल किंवा एकमेकांशी ज्या पण आपल्या इकोसिस्टीममध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये ज्या पण असणाऱ्या डिफरंट टाईप्सच्या जे स्पेसीज आहेत, ॲनिमल स्पेसीज असतील, ओके, सो त्यांचं ज्या एकमेकांशी असणारं त्यांचं इंटरॅक्शन असेल किंवा एकमेकांशी जे असणारं बिहेवियर असेल, राईट, सो त्यांचं एकमेकांशी कम्युनिकेशन कसं आहे, तर ते हे आपल्याला बिहेवियर इकॉलॉजी किंवा बिहेवियरल इकॉलॉजीमध्ये आपल्याला स्टडी करायला मिळतं. ओके, सो सम पिक्चर्स ऑफ बिहेवियरल इकॉलॉजी. तर इथे तुम्हाला बघायला मिळेल की नेक्स्ट पिक्चरमध्ये की जे बदक आहेत आणि तिचे जे पण ऑफस्प्रिंग असतील किंवा त्यांचे जे सिबलिंग्स असतील, ओके, तर हे सगळे आपल्याला बघायला मिळतं ते. देन इथे दोन तुम्हाला बर्ड्स पण बघायला मिळतात ते. सो त्यांचं जे एकमेकांशी असणारं बिहेवियर असेल किंवा एकमेकांशी ते कम्युनिकेट करण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करतात, ओके, एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी. सो हे आपल्याला बिहेवियर इकॉलॉजीमध्ये स्टडी करायला मिळते. If an organism has a trait that provides a selective advantages, that is has adaptive significance in its environment, then natural selection favor it. So जे पण ऑर्गॅनिझम्स असतील आणि त्यांचे जे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स असतील, तर त्याच्यातून काय ॲडव्हान्टेजेस होतात किंवा जे पण नवीन जे पण त्यांचं जे पण असणारे एन्व्हायरमेंट असेल किंवा नवीन जे पण त्यांचे स्पेसीज असतील, सो त्यांच्यामध्ये आपल्याला डिफरंट ट्रेट्स बघायला मिळतात. ओके, त्यांचे जे पण वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, सिलेक्टिव्ह ॲडव्हान्टेजेस असतील, ओके, सो ते आपल्याला बघायला मिळतात. अडॅप्टिव्ह सिग्निफिकन्स रेफर्स टू द एक्सप्रेशन ऑफ अ ट्रेट दॅट अफेक्ट फिटनेस मेजर्ड बाय अन इंडिव्हिज्युअल्स रिप्रोडक्टिव्ह सक्सेस. सो जे पण ट्रेट्स आहेत स्पेसीजचे, सो ते कशाला अफेक्ट करतात समटाईम्स, तर त्यांचं जे पण असणारं फिटनेस असेल. ओके, अडॅप्टिव्ह ट्रेट्स आर दोज दॅट प्रोड्यूस
more copies of the individual's genes in future generation. तर जे पण अडॅप्टिव्ह त्यांचे ट्रेट्स आहेत किंवा जे पण फिटनेस किंवा खूप फिट किंवा जे ॲनिमल स्वतःला सर्वाईव्ह करू शकतात, स्वतःला प्रोटेक्ट करू शकतात, असे जे ॲडॅप्टिव्ह ॲनिमल्स असतील किंवा त्यांचे जे असणारे ट्रेट्स असतील, तर ते दे प्रोड्यूस मोर कॉपीज ऑफ द इंडिव्हिज्युअल्स जीन्स. तर ते स्वतःला सुद्धा ते प्रोटेक्ट करू शकतात आणि त्या थ्रू ते रिप्रोडक्शन करून ते स्वतःची जी जनरेशन आहे तर ती इन्क्रीज करू शकतात किंवा त्यांचं जे असणारं त्या स्पेसिसचं जे असणारं पॉप्युलेशन आहे तर ते इन्क्रीज करू शकतात, राईट. मॅल अडॅप्टिव्ह ट्रेट्स आर दोज दॅट लिव्ह फेवर. सो जे पण त्यांचे चांगले नसणारे जे वैशिष्ट्य असतील किंवा जे त्यांचे जे त्यांना हार्म करू शकतील असे जे ट्रेट्स असतील, सो ते त्यांचे जे पॉप्युलेशन आहे तर ते कमी करण्यास किंवा त्यांचे जे पॉप्युलेशन आहे तर ते डिक्रीज होण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल, इफ अ बर्ड दॅट कॅन कॉल मोर लाऊडली अट्रॅक्ट्स मोर मेट्स, then a loud call is an adaptive trait for that species because a louder bird mates more frequently than less loud bird, thus sending more loud calling genes into future generation. सो जे पण बर्ड आहेत सो ते जोरात लाऊड करून त्यांचं जे पण मेल जो पण स्पेसिस असेल किंवा जे फिमेल स्पेसिस असतील तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात फॉर रिप्रोडक्शन अँड इन्क्रीजिंग देअर जनरेशन. ओके. Individuals are always in competition with others for limited resources, including food, territories, and mates. Conflicts occurs between predators and prey, between rivals for mates, between siblings, mates, and even between parents and offspring. So तर त्यांच्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन पण बघायला मिळते फॉर त्यांचे जे पण फूड रिसोर्सेस असतील किंवा लिमिटेड जे रिसोर्सेस असतील, मटेरियल असेल, इन्क्लुडिंग फूड असेल, टेरिटोरीज असेल किंवा त्यांचा जो असणारा एरिया असेल, अँड देन मेटिंग असेल. ओके. कॉन्फ्लिक्ट ऑकर्स बिटवीन प्रेडेटर अँड प्रे, बिटवीन रायव्हल्स त्यांचे जे पण असणारे प्रतिस्पर्धी असतील, फॉर मेट्स, बिटवीन सिबलिंग्स, मेट्स, अँड इवन बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. सो त्यांच्या सगळ्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन बघायला मिळते. सो जे पण फूड सोर्सेससाठी असेल किंवा अदर एरियासाठी असेल. ओके. देन सेकंड वन इज population ecology. So firstly, definition of population ecology. Population ecology is the study of these and other questions about what factors affect population and how and why a population changes over time. Population ecology has its deepest historic roots and its richest development in the study of population growth, regulation, and dynamic or demography. So in biology, in short definition, in biology, a population is all the organisms of the same group or species who live in particular geographical area and are capable of interbreeding. So एका एरियामध्ये असणाऱ्या ज्या पण वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स असतील, सेम ग्रुप असतील किंवा डिफरंट स्पेसीज असतील. ओके. सो त्यांचा जो पण असणारा एरिया असेल आणि त्यांचं तिथलं जे असणारं कॅपेबल इंटरब्रीडिंग असेल किंवा त्यांचं जे असणारं रिप्रोडक्शन असेल, सो त्या पूर्ण एरियाला आपण किंवा त्या पूर्ण एरियामधला जो आपण रेट काढणार आहोत, त्यांचा जो इन्क्रीज रेट असेल, डिक्रीज रेट असेल, ओके, त्या स्पेसिसचा. ओके. सो त्याला आपण पॉप्युलेशन इकॉलॉजी म्हणतो, राईट. फॉर इंटरब्रीडिंग टू ऑकर, इंडिव्हिज्युअल्स मस्ट बी एबल टू मेट with any other member of a population and produce fertile offspring. However, populations contain genetic variation
within themselves and not all individuals are equally able to survive and reproduce. ओके, सो त्यांचं जे पण इंटरब्रीडिंग होतं आहे सो ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे किंवा जे पण त्यांचं पॉप्युलेशन फॉर इंटरब्रीडिंग टू ऑकर इंडिव्हिज्युअल्स मस्ट बी एबल टू मेट विथ एनी अदर मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन अँड प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग. सो त्यांच्यामध्ये पॉप्युलेशन इकॉलॉजीमध्ये जे पण मेट्स होत आहे त्यांच्यामध्ये किंवा त्यांचं जे असणारं इंटरब्रीडिंग असेल फॉर फ्युचर जनरेशन ऑर रिप्रोडक्शन, सो त्याच्याने त्यांची जी स्पेसीज असेल किंवा त्यांचं जे पॉप्युलेशन असेल तर ते इन्क्रीज होत जात आहे, राईट. देन हाऊ एवर पॉप्युलेशन्स कंटेन जेनेटिक व्हॅरिएशन विथिन देमसेल्व्स अँड नॉट ऑल इंडिव्हिज्युअल्स आर इक्वली एबल टू सर्वाईव्ह अँड रिप्रोड्यूस. सो जे पण त्यांच्यामध्ये आपल्याला जेनेटिक व्हॅरिएशन बघायला मिळते. ओके, सो जे पण स्वतःला जे स्पेसीज स्वतःला सर्वाईव्ह करू शकतात ते किंवा ज्या स्वतःला प्रोटेक्ट करू शकतात त्या इकोसिस्टीममध्ये असेल किंवा त्यांचं जे एन्व्हायरमेंट असेल त्यांचा जो एरिया असेल सो त्यांच्यामध्येच आपल्याला जेनेटिक व्हॅरिएशन किंवा त्यांचं वाढलेलं पॉप्युलेशन आपल्याला बघायला मिळतं. ओके, दॅट इज पॉप्युलेशन इकॉलॉजी. So see this diagram. So firstly birth of bird, then immigration. So immigration is the action of coming to live permanently in a foreign country. So जे पण ॲनिमल स्पेसीज असतील किंवा बर्ड स्पेसीज असतील तर ते दुसऱ्या ठिकाणावरनं जे पण त्या इकोसिस्टीममध्ये एंटर करतात ते परमनंटली, सो ते त्यांचं झालं वाढतं पॉप्युलेशन किंवा त्यांचं इन्क्रीज झालेलं पॉप्युलेशन. देन नेक्स्टली पॉप्युलेशन साईज. सो त्यांची जी पॉप्युलेशन साईज आहे किंवा त्यांची जी पॉप्युलेशन रेट आहे तर तो इन्क्रीज होतो आहे. ओके, देन इमायग्रेशन प्रोसेस असेल. इमायग्रेशन प्रोसेस मीन्स दी ॲक्ट ऑफ लिव्हिंग वन ओन कंट्री टू सेटल परमनंटली इन अनदर मूव्हिंग ॲब्रॉड. सो एका ठिकाणावरनं ते दुसरीकडे स्वतःला किंवा परमनंटली ते तिकडे राहण्यासाठी जातात. दॅट इज इमायग्रेशन प्रोसेस किंवा त्याला आपण स्थलांतर म्हणू शकतो, राईट. सो त्यांचं जे झालेलं इमायग्रेशन आहे दॅट इज डिक्रीज रेट ऑफ पॉप्युलेशन दी स्पेसीज. ओके, अँड देन लास्टली डेथ ऑफ बर्ड स्पेसीज असतील किंवा अदर एनी ॲनिमल स्पेसीज. ओके, सो दिस इज देअर पॉप्युलेशन रेट. सो फर्स्टली बर्थ असेल, देन सेकंड इमायग्रेशन प्रोसेस असेल, देन त्यांचा जो वाढलेला किंवा डिक्रीज झालेला पॉप्युलेशन साईज असेल, पॉप्युलेशन रेट असेल, देन इमायग्रेशन प्रोसेस अँड देन लास्टली डेथ, दॅट इज पॉप्युलेशन रेट ऑफ ॲनिमल स्पेसीज or bird species or any organisms or living organisms species rate, right. Then this is three characteristics of population ecology. So firstly random, then clumped and third one is uniform. So random मध्ये आपल्याला बघायला मिळते की एखाद्या एरियामधल्या ज्या आपण स्पेसीज असतील सो त्या आपल्याला कुठेही रँडमली किंवा त्यांचा ग्रुप नाही किंवा ते कुठेही आपल्याला बघायला मिळतील किंवा कुठल्याही इकोसिस्टीममध्ये बघायला मिळतील. ग्रासलँड इकोसिस्टीम असेल किंवा एखादी ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असेल किंवा एखादी फॉरेस्ट इकोसिस्टीम असेल. ओके, सो त्या स्पेसीज किंवा त्या वाईल्ड स्पेसीज असतील, बर्ड स्पेसीज असतील तर त्या आपल्याला रँडमली कुठेही बघायला मिळतात. ओके, देन सेकंड वन इज क्लम्प्ड. क्लम्प्ड मीन्स त्या ज्या स्पेसीज असतील, ॲनिमल स्पेसीज असतील, प्लांट स्पेसीज तर त्या आपल्याला ग्रुपने किंवा त्यांची जी पॉप्युलेशन रेट आहे तर त्या सगळ्या आपल्याला एका ग्रुपमध्ये बघायला मिळतात. त्या कुठेही रँडमली किंवा युनिफॉर्मली नसतात तर त्या सगळ्या आपल्याला त्यांचा ग्रुपमध्ये बघायला मिळतात, राईट. देन थर्ड वन इज युनिफॉर्म. तर युनिफॉर्म स्पेसीज ही जी आहे तर ती सिंगल स्पेसीज किंवा एखादा ॲनिमल स्पेसीज असेल तर ती सिंगल किंवा त्या ग्रुपमध्ये बघायला मिळत नाही आपल्याला तर त्या सिंगल राहत असतात आणि त्या सिंगल स्वतःला सर्वाईव्ह करू शकतात किंवा प्रोटेक्ट करू शकतात. ओके, द एक्झाम्पल ऑफ लायन असेल किंवा टायगर्स असतील तर ते आपल्याला समटाईम्स सिंगलसुद्धा बघायला मिळतात
जेणेकरून की ते स्वतःला सर्वाईव्ह करू शकतात, प्रोटेक्ट करू शकतात, राईट. सो रँडमली मीन्स proximate explanation, that is the dispersal of seeds, gametes or larvae is random due to variation in factors such as wind and current. Then clumped proximate explanation is individuals associate in social groups for feeding, mating and avoiding predators or resources are patchy. So clumped ज्या पण स्पेसीज आहेत, सो त्यांचा आपल्याला जो पण ग्रुप बघायला मिळतो, तर त्यांचा जो ग्रुप असेल तर ते स्वतःला ग्रुपमध्येच प्रोटेक्ट करू शकतात, ओके, फॉर अवॉइडिंग प्रिडेटर्स. देन त्यांची जी मेटिंग सिस्टीम असेल किंवा फीडिंग सिस्टीम असेल, सो ते सगळे आपल्याला त्यांचा ग्रुपमध्ये बघायला मिळतं. सो ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये आपण छोटे छोटे फिश बघतो, तर त्यांचा पण जो पण असणारा ग्रुप असेल, सो त्याला आपण क्लम्प्ड म्हणू शकतो. देन युनिफॉर्म, so individuals distance themselves for each other as they compete for nutrients, nesting space or other resources. so ज्या पण युनिफॉर्म स्पेसीज आहेत तर त्या स्वतःला सर्वाईव्ह करू शकतात किंवा स्वतःचं फूड स्वतः त्या मिळवू शकतात आणि स्वतःला प्रोटेक्ट करू शकतात किंवा स्वतःला सर्वाईव्ह करू शकतात त्या इकोसिस्टीममध्ये, ओके. सो दिस इज रँडम, क्लब अँड युनिफॉर्म. These three characteristics of population ecology. So their explanation, characteristics of population ecology: population size, population density, then population dispersion, okay. So population distribution describes how individuals of a species are spread out, whether they live in close proximity to each other or far apart or clustered into group. So firstly आपण जे बघितलं, युनिफॉर्म असेल, then random असेल and then clustered, okay. So uniform dispersion refers to organisms that live in a specific territory. One example would be penguins. Penguins live in territory and within those territories the birds space themselves out relatively uniform. So जे पण इथे पेंग्विनचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. सो त्या स्पेसिस ज्या आहेत तर त्या आपल्याला युनिफॉर्म डिस्पर्जनमध्ये बघायला मिळतात. देन रँडम डिस्पर्जन रेफर्स टू द स्प्रेड ऑफ इंडिव्हिज्युअल्स सच ॲज wind dispersed seed which fall randomly after traveling. So जे पण सीड्सचं एक्झाम्पल आपण तिथे घेऊ शकतो, तर ज्या पण एखाद्या ट्रीच्या सीड्स असतील तर ते आपल्याला रँडमली कुठेही बघायला मिळू शकतात. इन केस स्प्रेड लाईक विंड डिस्पर्जन असेल किंवा रँडमली आफ्टर ट्रॅव्हलिंग असेल, ओके. सो देन क्लस्टर्ड और क्लम्प डिस्पर्जन refer to a straight drop of seeds to the ground rather than being carried or to group of animals living together such as herds or school, okay. So nextly, third one is community ecology. So there firstly definition is community ecology, study of the organization and functioning of communities which are assemblage of interacting population of the species living within a particular area or habitat. सो त्यांचं जे पण असणारं त्या स्पेसिसचं जे फंक्शन्स असतील किंवा त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्यांची जी कम्युनिटी असेल, त्यांचं एकमेकांशी असणारं जे इंटरॅक्शन असेल, त्यांचं जे पॉप्युलेशन असेल त्या पर्टिक्युलर एरियामधलं आणि त्यांच्या ज्या हॅबिटॅट्स असतील तर त्या स्वतःला त्या एरियामध्ये त्या हॅबिटॅटला अडॅप्ट करून घेतात. सो दॅट इज कम्युनिटी इकॉलॉजी. ॲज पॉप्युलेशन ऑफ स्पेसीज इंटरॅक्ट विथ वन अनदर दे फॉर्म बायोलॉजिकल कम्युनिटीज. The number of interacting species in these communities and the complexity of the relationship exemplify what is meant by the term biodiversity. So जे पण biodiversity means
द फ्लोरा अँड फौना प्रेझेंट इन एरिया. सो जो पण स्पेसिस रिचनेस असेल किंवा ॲनिमल स्पेसिस असतील, बर्ड स्पेसिस असतील, सो त्यांचा जो पण त्या एरियामधला असणारा जो रिचनेस असेल आणि त्यांची जे पण वाढतं पॉप्युलेशन असेल एखाद्या इकोसिस्टीममधलं किंवा त्या त्या एन्व्हायरमेंटमधलं त्या एरियामधलं, सो त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. ओके. द स्ट्रक्चर अरायझेस विथिन कम्युनिटीज ॲज स्पेसिस इंटरॅक्ट अँड फूड चेन, फूड वेब, guides and other interactive waves are created. सो कम्युनिटी इकॉलॉजीमध्ये आपण ते स्वतःला सर्वाईव्ह करण्यासाठी त्यांची जी पण चालणारी तिथली त्या इकोसिस्टीममधली असणारी जी पण फूड चेन असेल. ओके. सो फूड चेन मीन्स फर्स्टली जे पण होस्ट असतील तर होस्ट मीन्स दी प्लांट्स, ट्रीज ऑर ग्रासेस. सो दीज आर प्रोड्युसर. ओके. सो देन जे पण हर्बिवोर्स ॲनिमल्स असतील, ओके, सो दे आर डिपेंड ऑन होस्ट. ओके. सो द एक्झाम्पल ऑफ हर्बिवोरस इज लाईक डिअर ऑर रॅबिट, राईट. देन थर्ड वन इज कार्निवोरस ॲनिमल्स. सो दिस इज द फूड चेन. ओके. द डेफिनेशन ऑफ फूड चेन इज अ सेरीज ऑफ ऑर्गॅनिझम्स इज डिपेंडंट ऑन द नेक्स्ट ॲज अ सोर्स ऑफ फूड. तर ते स्वतःला सर्वाईव्ह करण्यासाठी किंवा एनर्जी मिळवण्यासाठी जे पण ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील तर त्याला एनर्जीची गरज असते. सो ते फूड सोर्सेससाठी एकमेकांवर डिपेंड असतात, राईट. सो देन फूड वेब. सो फूड वेब मीन्स अ सेरीज ऑफ ऑर्गॅनिझम्स रिलेटेड बाय प्रिडेटर or prey and consumer or resources interaction the entirety of interrelated food chain in an ecological community. सो जे पण आपण सगळ्या फूड चेन बघतोय ऑल इकोसिस्टीम मधल्या, सो त्या सगळ्या एकमेकांवर डिपेंडंट असतात. ओके. सो फर्स्टली असतील जे पण होस्ट असतील मीन्स प्रोड्युसर्स असतील अँड देन लास्ट वन इज डिकॉम्पोजर. सो त्यांचं एकमेकांशी जे पण असणारं रिलेशन आहे किंवा त्या सगळ्या ज्या फूड चेन्स आहेत तर त्या एकमेकांवर डिपेंडंट असतात. तर ह्या सगळ्या फूड चेन्सच्या सिक्वेन्सला फूड वेब म्हणतो. ओके. देन द रिलेशनशिप चेंज ओव्हर इव्हॉल्युशनरी टाईम ॲज स्पेसीज रेसिप्रोकली अडॅप्ट टू वन अनदर थ्रू द प्रोसेस ऑफ co-evolution. Okay. The overall structure of biological community, the organization of interspecific interaction and the effect the co-evolutionary process has on biological community. सो त्यांची जी पण कम्युनिटी आहे सो त्यांचं एकमेकांशी असणारं जे इंटरॅक्शन असेल, ओके, त्यांचं जे असणारं एन्व्हायरमेंट असेल, तर ह्या सगळ्याचा स्टडी आपल्याला कम्युनिटी इकॉलॉजीमध्ये बघायला मिळतो. इन इकॉलॉजी अ कम्युनिटी इज अ ग्रुप ऑफ असोसिएशन ऑफ पॉप्युलेशन्स of two or more different species occupying the same geographical area at the same time, also known as biosynthesis. So community ecology जी आहे तर तिला आपण अजून बायोसिनोसिस सुद्धा म्हणू शकतो. ओके. द टर्म कम्युनिटी हॅज अ व्हरायटी ऑफ युजेस. Community ecology or synecology is the study of the interactions between species in communities on many spatial and temporal scale, including the distribution, structure, abundance, then demography and interactions between coexisting population. सो कम्युनिटी इकॉलॉजीमध्ये त्यांचा जो पण असणारा स्पेसिफिक एरिया असेल किंवा त्यांचं जे असणारं त्यांचा पॉप्युलेशन रेट असेल, ज्या पण डिफरंट स्पेसीज आहेत त्यांचा जो पॉप्युलेशन रेट असेल, इन्क्रीज रेट असेल किंवा डिक्रीज रेट असेल. ओके. इन्क्लुडिंग द डिस्ट्रीब्युशन, त्यांचं एरियाचं जे पण डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, त्यांचं जे असणारं स्पेसीजचं किंवा त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्यांचं जे स्ट्रक्चर असेल. ओके. सो ह्या सगळ्या त्यांच्या इंटरॅक्शनला आपण कम्युनिटी इकॉलॉजी म्हणतो. ओके. Community ecology also takes into account biotic factors, example annual temperature or soil pH. These non-living factors can influence the way species interact with each other. So जे पण आपल्या इकोसिस्टीममधले किंवा एन्व्हायरमेंटमधले जे पण अबायोटिक फॅक्टर्स आहेत मीन्स नॉन लिव्हिंग फॅक्टर्स जे आहेत जे की डायरेक्टली इम्पॅक्ट करतात किंवा समटाइम्स
दे आर नॉन रिन्युएबल सोर्सेस. सो त्यांचा जो पण आपल्याला डायरेक्टली ते आपल्याला नेचरकडून अवेलेबल होतात ते. सो विंड असेल किंवा सोलार एनर्जी असेल, ओके, देन टेम्परेचर, सॉइल पीएच असेल, तर ते डायरेक्टली कशाला अफेक्ट करतात, तर बायोटिक जे फॅक्टर्स आहेत सो त्यांना ते डायरेक्टली अफेक्ट करतात. तो ह्या सगळ्यांचा सुद्धा इम्पॅक्ट कम्युनिटी इकॉलॉजी असेल किंवा ज्या पण डिफरंट स्पेसीज असतील एन्व्हायरमेंटमधल्या, ऑल लिव्हिंग ज्या पण स्पेसीज असतील, सो त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो. सो एक्झाम्पल इज ॲन्युअल टेम्परेचर असेल किंवा सॉइल पीएच असेल, तर ह्याचा सुद्धा त्यांच्या पॉप्युलेशनवर किंवा त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या असतील किंवा त्यांचं जे पण असणारं त्या इकोसिस्टीममधलं जे क्लायमेट असेल तर त्या सगळ्यावर हे इफेक्ट करत असतं किंवा त्याचा काही प्रमाणात त्याच्यावर इम्पॅक्ट होत असतो. ओके. Abiotic factors filter the species that are present in the community and therefore community structure. For example, the difference in plant present in the desert compared to the tropical rainforest is dedicated by the annual precipitation. So आपण एखादा जो पण डेझर्ट एरिया असेल तिथला जर आपण वेगवेगळ्या आपण प्लांट स्पेसीस बघतो, सो तिथे खूप जास्ती प्रमाणात वॉटरची स्कॅरिटी असते. सो तिथे जे पण येणारे प्लांट्स असतील, लाईक ॲलोवेरा असेल, ओके, सो ह्या सगळ्या ज्या पण प्लांट स्पेसीस असतील तर त्यांना पाणी कमी प्रमाणात लागतं आणि ॲज कम्पेअर टू ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. सो ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये जे पण रेनचं जे प्रमाण आहे किंवा त्याची जी इंटेन्सिटी आहे तर ती खूप जास्त प्रमाणात आहे. ओके, सो ह्या दोन्ही ठिकाणचा आपल्याला डिफरन्स त्यामध्ये बघायला मिळतो. अबायोटिक फॅक्टर्सचा जो पण त्या इकोसिस्टीमवर इम्पॅक्ट होतोय. ओके. ह्युमन कॅन ऑल्सो हॅव अन इफेक्ट ऑन कम्युनिटी स्ट्रक्चर थ्रू हॅबिटॅट डिस्टर्बन्स सच ॲज इंट्रोडक्शन ऑफ इन्व्हॅसिव्ह स्पेसीस. सो ह्युमनच्या सुद्धा ज्या पण मॅनमेड ज्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत सो त्यांचा पण त्या कम्युनिटीवर असेल किंवा त्या इकोसिस्टीमवर खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होतो. त्यांचे ज्या पण हॅबिटॅट्स असतील सो त्यांचं जे एन्व्हायरमेंट आहे ते काही प्रमाणात डिस्टर्ब होतंय. So some pictures of community ecology. Firstly, food chain, then groups of animals. Okay, this is community ecology. So last one is landscape ecology. So firstly, definition of landscape ecology. Landscape ecology is the science of studying and improving relationship between ecological processes in the environment and particular ecosystem. This is done within a variety of landscape scales, development, spatial pattern, and organizational levels of research and policy. So landscape ecology can be described as the science of landscape diversity as the synergetic result of biodiversity and जिओडायव्हर्सिटी. ओके, सो लँडस्केप इकॉलॉजी म्हणजे जे पण त्या स्पेसिफिक ज्या पण ॲनिमल स्पेसीज असतील किंवा प्लांट स्पेसीज असतील किंवा बर्ड स्पेसीज असतील, इन्क्लुडेड ह्युमन, ऑल ऑर्गॅनिझम्स. ओके, सो जे पण ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील त्यांचा जो पण स्पेसिफिक एरिया असेल, त्यांचा जो त्या डेव्हलप झालेला जो पण स्पेशल त्यांचा पॅटर्न असेल. ओके, सो त्यांचा जो पण पर्टिक्युलर एरिया असेल, त्यांची जी पर्टिक्युलर इकोसिस्टीम असेल. ओके, सो त्या लँडला आपण लँडस्केप इकॉलॉजी म्हणतो. सो त्यांचं जे त्यांच्या लँडशी असेल, तिथल्या इकोसिस्टीमशी जे असेल त्यांचं जे असणारं रिलेशन असेल, त्यांची जी असणारी तिथली इंटरॅक्शन असेल, सो याचा स्टडी आपण लँडस्केप इकॉलॉजीमध्ये करतो. राईट. द मोस्ट सॅलियंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लँडस्केप इकॉलॉजी आर इट्स एम्फॅसाइज ऑन द रिलेशनशिप अमंग पॅटर्न, प्रोसेस and scale, and its focus on broad scale ecological and environmental issues. So some pictures of landscape ecology. General ecology study the relationship that organisms have with their environment. Landscape ecology study these relationships on a grand scale, looking into things like how land mosaic transformation affect the movement of animals. सो जे पण एखाद्या पर्टिक्युलर एरियामधल्या ज्या पण ॲनिमल स्पेसीज असतील किंवा
बर्ड स्पेसीज असतील, सो त्यांचं जे त्या लँडशी असेल किंवा त्यांचं जे एरियाशी त्यांचं असणारं रिलेशन असेल किंवा त्यांचा तिथला असणारा जो पण रेट असेल, पॉप्युलेशन रेट असेल, ग्रँड स्केल असेल, ओके, सो त्याला किंवा त्या ज्या ॲनिमल्सची तिथली असणारी मुवमेंट असेल, ओके, किंवा जे पण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील तर ते कशा प्रकारे त्याला अफेक्ट करतात. सो ह्या सगळ्याचा स्टडी आपण जी पण आपली लँडस्केप इकॉलॉजी आहे त्यामध्ये बघायला मिळतोय. ओके, landscape are spatially heterogeneous geographical areas characterized by diverse interacting patches on ecosystem ranging from relatively natural terrestrial and aquatic systems such as forest, grassland and lakes to human dominated environments including agriculture and urban system. So जी पण टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम असेल किंवा ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असेल, सो ह्या सगळ्यांचं जे पण एकमेकांशी असणारं इंटरॅक्शन असेल, सो आपल्याला ते लँडस्केप इकॉलॉजीमध्ये किंवा जे पण जनरल इकॉलॉजिस्ट आहेत तर ते त्याचा स्टडी लँडस्केप इकॉलॉजीमध्ये करू शकतात. ओके, जे पण इन्क्लुडिंग ॲग्रिकल्चरल असेल किंवा अर्बन सेटिंग असेल, ओके, सो त्या सगळ्यांचं असणारं जे एन्व्हायरमेंट असेल, तिथल्या ज्या पण वेगवेगळ्या स्पेसीज असतील, ओके, सो त्यांचं जे लँडस्केप आहे किंवा त्यांचा जो एरिया आहे तर त्याचा आपण स्टडी त्यामध्ये करू शकतो. सो दीज आर दी 4 ecologies types. Okay, so this year you have to study firstly behavior ecology, then second population ecology, third one community ecology and fourth one landscape ecology. Okay, got it? Thank you.